नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड टेक एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र टेट एक्झाम म्हणजेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 रोजी होणाऱ्या पेपरच्या मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर प्रश्नाचं आपण सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 53, आपल्या व्यक्तिमत्वाचे अप्रत्यक्ष रूप म्हणजे रिकामी जागा होय। पर्याय आहे अवधान, अभिरुची, कल्पना आणि यापैकी नाही। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभिरुची। प्रश्न क्रमांक 54, एक धनसंक्रमण हे रिकामी जागा किंवा विधायक असतात। पर्याय होकारात्मक, नकारात्मक, महत्त्वाचे यापैकी नाही। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 होकारात्मक। रिकामी जागा संक्रमण हे होकारात्मक किंवा विधायक असतात। पर्याय आहे धन, ऋण, शून्य यापैकी नाही। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धन संक्रमण हे होकारात्मक किंवा विधायक असतात। प्रश्न क्रमांक 56, संक्रमणासाठी रिकामी जागा आवश्यक आहे। पर्याय आहे आवड, शिस्त, सामान्यीकरण यापैकी नाही। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 सामान्यीकरण। प्रश्न क्रमांक 57, बालकाच्या अध्ययन कौशल्याची ओळख रिकामी जागा कळून येते। पर्याय आहे घरात, समाजात, गावात, वर्गात। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समाजात। प्रश्न क्रमांक 58, मुलापेक्षा मुली लवकर रिकामी जागा करू शकतात। पर्याय अभ्यास, लेखन, समायोजन, विचारक। पर्याय आहे योग्य समायोजन। प्रश्न क्रमांक 59, मंदबुद्धीची मुले सर्व क्षेत्रात रिकामी जागा असतात। पर्याय आहे मागे, मंद, पुढे, हुशार। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मागे। प्रश्न क्रमांक 60, किशोरावस्थेचा कालावधी रिकामी जागा वर्षाचा असतो। पर्याय आहे 5 ते 10, 6 ते 13, 7 ते 15, 6 ते 14। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 ते 13। प्रश्न क्रमांक 61, किशोरावस्थेत मानसशास्त्राच्या रिकामी जागाचा काळ म्हणतात। पर्याय आहे टोळीचा, खेळाचा, वादळाचा, संघर्षाचा। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 टोळीचा। प्रश्न क्रमांक 62, कुमारावस्थेचा काळ हा अतिशय रिकामी जागा असतो। पर्याय आहे संघर्षाचा, वादळी, चांगला, खेळण्याचा। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वादळी। प्रश्न क्रमांक 63, शारीरिक परिपक्वतेबरोबर रिकामी जागाचा विकास होतो। पर्याय आहेत ज्ञानाचा, बुद्धीचा, विचाराचा, शिक्षणाचा। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बुद्धीचा। प्रश्न क्रमांक 64, भाषा ही कौशल्याची श्रेष्ठ साधन आहे। पर्याय आहे बोलण्याचा, लेखनाचा, सामाजिक भाषणाचा। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सामाजिक। प्रश्न क्रमांक 65, शैशवावस्था व बाल्यावस्था ही जलद गतीने रिकामी जागा होणारी अवस्था आहे। पर्याय धावती, विकसित, चालती, शहाणे। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विकसित। प्रश्न क्रमांक 66, प्रेम, सुरक्षितता यांची रिकामी जागा अवस्थेत गरज असते। पर्याय शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किशोरावस्था। प्रश्न क्रमांक 67, कृतक विश्वास रिकामी जागा अवस्थेत सर्वाधिक असतो। पर्याय आहे बाल्यावस्था, शैशवावस्था, कुमारावस्था, किशोरावस्था। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शैशवावस्था। प्रश्न क्रमांक 68, मानसिक आजारांचा आणि भावनिक ताणतणावाचा कालखंडाला रिकामी जागा म्हणतात। पर्याय आहे बाल्यावस्था, शैशवावस्था, कुमारावस्था, किशोरावस्था। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुमारावस्था। प्रश्न क्रमांक 69, विकास हा रिकामी जागा बदल दर्शवितो। माणसात, मुलात, गुणात्मक, तुलनात्मक। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुणात्मक। प्रश्न क्रमांक 17, अध्यापन म्हणजे रिकामी जागा प्रवृत्त करणे। पर्याय आहे शिकण्याचा, अभ्यासात, मार्गदर्शनाचा, कृतीला। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिकण्याचं। प्रश्न क्रमांक 71, पर्यवेक्षित अध्ययन म्हणजे रिकामी जागा होय। पर्याय मार्गदर्शन, निवेदन करणे, मार्गदर्शन करणे, अभ्यास करणे। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मार्गदर्शन करणे। प्रश्न क्रमांक 72, व्याख्यान ही रिकामी जागा प्रधान पद्धती आहे। पर्याय आहे विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिक्षक। प्रश्न क्रमांक 73, स्वयंअध्ययन या शब्दाचा अर्थ रिकामी जागा असा असावा। पर्याय स्वतः शिकणे, घरी शिकणे, पालक शिकवणे, स्वतः शिकणे। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4 स्वतः शिकणे। या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघणार
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.